जसे की टीव्हीवर एक ऍड येते ना की आज कुछ तूफानी करते हैं आणि मग काय तेच पाहून मला एक कल्पना सुचली की आज कुछ हेल्दी खाते. मग सामानाच्या कपाटामध्ये कुठेतरी दडून बसलेलं थोडंसं बेसन पीठ भेटलं, थोडेसे भिजवलेले मूग देखील होते आणि 2 बीट होते. मग मूग थोडेसे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले आणि बेसन मध्ये बीटा सहित ऍड केले. मग जगभरातले होते नव्हते ते सर्व मसाले त्याच्यामध्ये ऍड केले. हेल्दी टेस्टी आणि खमंग असं थालीपीठ बनवायला घेतलं. आता माझ्या पीजी मधल्या नॉनस्टिक तव्याचा पूर्ण खरखरीत असा तवा झालेला, त्यामुळे माझं फर्स्ट जे थालीपीठ होतं ते पूर्णपणे तुटून गेलं. पण नंतर मात्र सर्व खूप छान झालेले आणि खूप खूप टेस्टी झाले. जेव्हा कधीही माझ्याकडे बीट असते ना तेव्हा ते ॲज अ ब्लश म्हणून लावायला मला खूप आवडते. एक वेगळाच नॅचरल ग्लो फेसवर दिसतो. आता अरबट चरबट खायची सवय असलेले आपण, त्यामुळे मग मी एका बीटचा ज्यूस देखील बनवला, पण तो काही पूर्णपणे माझ्या घशाच्या खाली उतरला नाही. थोडासाच मी तो पिला. आता मग एवढं सर्व खाल्ल्यामुळे जास्त काही भूक नव्हती, त्यामुळे दुपारच्या जेवणासाठी साधं आपलं मूग डाळीचं वरण, भात आणि मग पापड बनवलं होतं. आणि मग सर्व आवरून ऑफिसला देखील जायचं होतं, त्यामुळे झटपट आवरलं. चलो बाय.